नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? वाक्यरचना। काय आहे तिचं नाव? वाक्यरचना। आणि याचा हा तिसरा सीझन आहे। पहिला किंवा दुसरा सीझन मध्ये आपण बघितले की कशाप्रमाणे यांचा अर्थ दिलेला आहे किंवा त्यांची परिभाषा दिलेली आहे आणि त्यांचा काही प्रकार पण दिलेले आहे। तर याप्रमाणे इथे आपण काय बघणार, या सीझन मध्ये आपण बघणार यांचा काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे। तर चला बघूया। बघा, तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहे की नाही? हो। तर चला बघूया। रचना के आधार पर वाक्यों का नाम लिखो। रचना या आधारातून तुम्हाला वाक्याचं नाव लिहायचं आहे। तर पहिला आहे, कुआं सड़क की दाई ओर है और मेरा घर बाई ओर है। कुआं जे आहे ते सडकचा दाई ओर आहेत आणि माझं जे घर आहे ते बाई ओर आहे। तर यांना काय म्हणतात आपण? संयुक्त वाक्य असंही म्हणतं। काय म्हणतात? संयुक्त वाक्य असंही म्हणतं। आता दुसरा काय आहे? भारत राष्ट्रीय एकात्मता का उत्तम उदाहरण है। भारत हे एक राष्ट्रीय एकात्मताचं उत्तम उदाहरण आहे। तर यांना आपण काय म्हणणार? सरल वाक्य असंही म्हणतं। हे कोणतं वाक्य आहे? सरल वाक्य असंही आहे। तर याप्रमाणे तिसरा प्रश्न आहे, गुरुजी ने कहा कि आज उनका स्वास्थ्य नहीं ठीक है। तर गुरुजीने यांनी काय म्हणाले की आज आमचं स्वास्थ्य जे ठीक नाही आहे। तर याप्रमाणे हा कोणता आहे? मिश्र वाक्य असंही आहे। हे कोणतं आहे? मिश्र वाक्य असंही आहे। तर याप्रमाणे इथे 3 उत्तर झालेला आहेत। तर अजून काय आहे बघूया। बघा, आता आपल्या समोर आलेले आहे प्रश्न चौथा। कोणता? प्रश्न चौथा आलेला आहे, पाणी बरसना बंद हो गया। पाणी जे खूप वेगाने बरसत होते किंवा पडत होते ते खूपच बंद झालेलं आहे। तर यांना इथे काय आहे? सरल वाक्य असंही दिलेले आहे। यांचं उत्तर काय आहे? सरल वाक्य। आता पाचवा बघूया। ये वही देश है जिसके निवासी सबसे प्रेम करते हैं। हा तोच देश आहे ज्यांच्या निवासी सगळ्याला प्रेम करत आहे। तर हा कोणता वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे। हा कोणता वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे। सहावा, पत्थर इकट्ठे किए गए और बंजर जमीन से मिट्टी खोदी गई। पत्थर इकट्ठे करून जात आहे आणि जे बंजर जमीन झालेली आहे त्यातून मिट्टी खोदत आहे। तर हा कोणता वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे। हा कोणता वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे। तर याप्रमाणे इथे असं दिलेले आहे। आता अजून बघूया। तुमच्या समोर आता सातवा प्रश्न आलेला आहे की नाही? हो। बघा, सातवा, यदि बिजली आएगी तो रोशनी होगी। जेव्हा बिजली येणार किंवा वीज येणार तेव्हा ही रोशनी पसरणार। तर याप्रमाणे हा यांचं उत्तर काय आहे? मिश्र वाक्य आहे। काय आहे? मिश्र वाक्य आहे। आठवा, हमें लगभग 10 फीट का पुल बनाना होगा। आम्हाला लगभग म्हणजे कोणचा पूल बनायचा? 10 फीटाचा पूल बनायचा होता। तर याप्रमाणे हा कोणता आहे? सरल वाक्य आहे। कोणता आहे? सरल वाक्य आहे। आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 9वा। कोणता? प्रश्न 9वा आलेला आहे। तर हम तुम्हारी माँ को कहेंगे कि रोने पर तुम्हें डाटा करे। इथे म्हणाले आहे की आम्ही तुमच्या आईला सांगितले किंवा सांगणार आहे की जेव्हा तुम्ही रडणार आहे तेव्हा तुम्हाला डाटा म्हणजे ओरडा। याप्रमाणे असा प्रश्न आहे। तर यांना काय म्हणतात आपण? मिश्र वाक्य असंही म्हणतं। काय म्हणतात? मिश्र वाक्य असंही म्हणतं। आता इथे 10वा बघूया। अंधेरी रात किंवा अंधेरी रात आहे, चारों तरफ सन्नाटा छाया है। खूपच अंधेरी रात आलेली आहे किंवा झालेली आहे आणि चागतर्फी म्हणजे चौगतर्फी काय झाले आहे? खूपच सन्नाटा झालेला आहे। तर यांना काय म्हणतात आपण? संयुक्त वाक्य असंही म्हणतात। कळलं की नाही? हो। अर्थ के आधार पर वाक्यों के नाम लिखो। इथे अर्थाच्या आधारावर नाव लिहायचं आहे। तर पहिला काय? बच्चे हसते हसते खेळ रहे थे। मुले जे ते आहे हसत हसत खेळत होते। मुले जे आहे ते हसत हसत खेळत होते। तर यांना काय म्हणतात आपण? विधानार्थक वाक्य असंही म्हणतं। काय म्हणतात? विधानार्थक वाक्य असंही म्हणतं। दुसरा आहे तुमचा, माला घर नहीं जाएगी। माला म्हणजे मला एक नावाचं लडकी आहे किंवा मुलगी आहे, हे घरी नाही जाणार। तर इथे निषेधार्थक वाक्य दिलेलं आहे, कारण की हे नाही केलेले जात आहे। जिथे नाही केलेले जात आहे त्यांना आपण काय म्हणतात? निषेधार्थक वाक्य असंही म्हणतात। तिसरा, हमें इसे हिमालय क्यों कहते हैं। यांना हिमालय असं का सांगते? तर यांना हिमालय का सांगते यांना आपण काय म्हणतात? प्रश्नार्थक वाक्य असंही म्हणतात। तर आपल्या समोर पहिला, दुसरा किंवा तिसरा प्रश्न झालेला आहे। आता आपण अजून बघूया।
बघा, आपल्या समोर आलेला आहे प्रश्न चौथा. काय आलेला आहे? प्रश्न चौथा. तर प्रश्न चौथा काय आहे? सदैव सत्य के पथ पर चलो. आम्हाला सदैव कुठे चालायचं आहे? सत्य या पंथावर चालायचं आहे. तर यांना काय म्हणतात आपण? अज्ञार्थक वाक्य असंही म्हणतात. काय म्हणतात? अज्ञार्थक वाक्य असंही म्हणतात. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न पाचवा. कोणता? प्रश्न पाचवा आलेला आहे. तर प्रश्न पाचवा काय आहे? वाह क्या बनावट है ताज की. खूपच चांगले प्रमाणे बोललेले आहे की वाह क्या बनावट है ताज की, म्हणजे ताज हॉटेल यांची बनावट खूपच चांगली आहे. तर इथे तुम्ही बघणार की हा कोणतं चिन्ह आहे? विस्मयार्थक चिन्ह आहे. तर यांना काय म्हणतात आपण? विस्मयार्थक चिन्ह असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. सावा बघा, कश्मीर का सौंदर्य देखकर उन्हें आश्चर्य होगा. काश्मीर यांचा सौंदर्य बघून त्यांना खूपच आश्चर्य वाटणार. तर याप्रमाणे येता काय करत आहे? संभावनार्थक वाक्य. कारण की ते संदेह करत आहेत, त्यांना काय म्हणतात? संभावनार्थक वाक्य. सातवा, खूप पडो खूप पडो. तर इथे म्हणाले खूप पडो खूप पडो. तर याप्रमाणे ही इच्छार्थक वाक्य. माझी इच्छा आहे की तुम्ही खूपच पडा. तर याप्रमाणे यांना काय म्हणतात आपण? इच्छार्थक वाक्य असंही म्हणतात. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न आठवा. कोणता? प्रश्न आठवा आलेला आहे. यदि बिजली आएगी तो रोशनी होगी. काय म्हणाले आहे? आता बिजली येणार तरीही रोशनी होणार. काय म्हणाले आहे? आता बिजली होणार येणार तरीही रोशनी होणार. तर यांना काय म्हणतात आपण? संकेतार्थक वाक्य म्हणतं. काय म्हणतात? संकेतार्थक वाक्य असंही म्हणतं. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न नववा. काय आलेला आहे? प्रश्न नववा. तर याबद्दल आइए सफलता को लक्ष्य बनाइए. इथे या आणि सफलता यातून तुम्हाला लक्ष बनवून देत आहे. तर यांना काय म्हणतात आपण? अज्ञार्थक वाक्य असंही म्हणतात. काय म्हणतात? अज्ञार्थक वाक्य असंही म्हणतात. अथवा दवा, सुनील भैया को कडी सजा मत दो. सुनील भैया म्हणजे सुनील भाऊला हा कोणती पण सजा नाही द्या. तर याप्रमाणे आपण बघणार की इथे निषेधार्थक वाक्य कशाप्रमाणे येत आहे किंवा कशाप्रमाणे केलेले आहेत. तर याप्रमाणे असंही दिलेले आहे. तर अजून बघूया चला. आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न तिसरा. कोणता? प्रश्न तिसरा आलेला आहे. कोणता आलेला आहे? प्रश्न तिसरा आलेला आहे. सूचना के अनुसार वाक्य परिवर्तन करा. आता आपल्याला काय करायचं आहे? सूचनानुसार वाक्य परिवर्तन करायचं आहे. तर पहिलं काय? माँ आज अस्पताल जाएगी. तर माँ म्हणजे आई आज अस्पताल जाणार. तर हा कोणता वाक्य आहे? निषेधार्थक वाक्य आहे. कोणता वाक्य आहे? निषेधार्थक वाक्य. तर इथे उत्तर काय? माँ आज अस्पताल नहीं जाएगी. आई आज अस्पताल नाही जाणार. तर याबद्दल इथे असं परिवर्तन केलेले आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. तिसरा, मैं अब कभी कोई शैतानी नहीं करूंगा. मी आता कधीही कोणी शैतानी नाही करणार. त्यांना आपण काय म्हणाले? मिश्र वाक्य असंही म्हणाले आहे. मैंने कब कहा कि मैं अब कोई या कभी शैतानी नहीं करूंगा. तर याप्रमाणे आता परिवर्तन असं केलेले आहे की मी कधी सांगितलं की मी आता कोणीही शैतानी नाही करणार आहे. तर याप्रमाणे इथे मिश्र वाक्य असंही दिलेले आहे. आता तिसरा, तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया. तुम्ही दोघांनी खूपच बहादुरीचं काम केलेले आहे. विस्मयार्थक वाक्य. तर इथे बघा, शाबाश तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया है. शाबास तुम्ही दोघांना खूपच बहादुरीचं काम केलेले आहे. तर याप्रमाणे हा तिसरा पण झालेला आहे. आता आपण चौथा बघूया. चौथा तुमच्या समोर आलेला आहे. सुनील भैया को कडी सजा मत दो. सुनील भैया म्हणजे सुनील भाऊला कडी सजा नाही द्या. तर यांना काय म्हणतात? विज्ञार्थक वाक्य. तर यांना काय म्हणतात आपण? विज्ञार्थक. सुनील भैया को कडी सजा दी गई है. सुनील भैया यांना कडी सजा देईल आहे. तर आता आपल्या समोर आला आहे प्रश्न पाचवा. कोणता? प्रश्न पाचवा. तर चला बघूया. आज कक्षा में कम विद्यार्थी आहे. आज कक्षामध्ये कमी विद्यार्थी आहे. तर यांना काय म्हणतात आपण? प्रश्नार्थक वाक्य. काय म्हणतात? प्रश्नार्थक वाक्य. आज कक्षा में कम विद्यार्थी क्यों है? आज कक्षामध्ये कमी विद्यार्थी का आहे? तर याप्रमाणे असा प्रश्न विचारून जात आहे. आता सहावा, गाव को एक परिवार समझकर उसे विकसित करने का प्रयत्न किया. गावाला एक परिवार समजून त्यांना विकसित करायचा खूपच प्रयत्न केलेले आहे. तर याप्रमाणे इथे अज्ञार्थक वाक्य दिलेले आहे. तर यांना काय म्हणतात आपण? अज्ञार्थक वाक्य मध्ये परिवर्तन करायचं आहे. बघा, गाव को एक परिवार समझकर उन्हें विकसित करने का प्रयत्न करो. त्यांना विकसित करायचा प्रयत्न करायचा आहे. तर याप्रमाणे इथे सहावा पण दिलेले आहे. अजून काय आहे बघूया.
वर्षा के कारण प्रार्थना मैदान पर न होकर कक्षा में हुई. तर वर्षानुसार वर्षा येते त्याप्रमाणे इथे मैदानावर वर्षा होणार बद्दल प्रार्थना जे कक्षा में नहीं झाली. तर वर्षा के कारण प्रार्थना मैदान पर नहीं हुई बल्कि कक्षा में उनकी कभी हार नहीं होती. तर याप्रमाणे इथे दिले आहे की वर्षा याबद्दल झाले, मैदानावर प्रार्थना नाही झाली बल्कि कक्षामधून झाले आणि त्यांचं कधीही हार नाही होणार. तर याबद्दल 8वां बघा, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. मिश्र वाक्य. जो लोग कोशिश करते हैं उनकी कभी हार नहीं होती. ज्या लोक कोशिश करते त्यांचं कधीही हार नाही होत आहे. आता 9वां, गांव वालों ने हवेली में बसे भूतों को देखकर चकित रह गए. गांव वाले जे आहे त्या हवेलीमध्ये भूत आणि त्यांना देखकर खूपच चकित झाला. तर सरळ वाक्य, गांव वालों ने हवेली में बसे भूतों को देखकर खूपच चकित झालेला होता. तर याप्रमाणे आता आपण 10वां इथे करणार आहे. प्रश्न बघा, विद्यार्थी ने छोटे छोटे समूह बनाकर नाले का काम सुरू कर दिया. विद्यार्थी याने छोटे छोटे समूह बनवले आणि त्यात काम चालू केले. तर यांना संयुक्त वाक्यामध्ये करायचं आहे. विद्यार्थी ह्यांनी छोटे छोटे समूह बनवले आणि त्याचं नाले रूपातून सुरुवात केली. तर याबद्दल आपला 10 प्रश्न पण झालेला आहे. आता तुमच्याकडे 4था प्रश्न आलेला आहे. निम्नलिखित वाक्य को पढ़ो और उद्देश्य विधेय अलग करके लिखो. बघा, चारों बच्चे घर आंगन में दौड़ लगाते. दूसरा, अकबर एक महान शासक थे. तीसरा, नौकर मेहमानों को पानी पिलाता है. चौथा, मुनमुन को बहुत डर लगता रहा था. 5वां, हमें लगभग 10 फीट का पुल बनाना होगा. आणि इथे 6वां, ये बच्चे अपने से बड़ों का आदर करते हैं. 7वां, सेठ अपनी चालाकी पकड़े जाने पर बहुत ही लज्जित हुआ. 8वां, सुनील अपनी माँ का कहना नहीं मानता. 9वां, जलाशय चांदी की भांति चमचमा रहा था. 10वां, तुमने हमें इसके गुण नहीं बताए. तर याप्रमाणे इथे 10 प्रश्न दिलेले आहे. आता आपण कसं करणार ते आपण बघणार आहे. बघा, यांचा उद्देश किंवा विधेय. चारों बच्चे, तर इथे काय आहे, चारों बच्चे यांचा उद्देश, घर आंगन में दौड़ लगाते हैं यांचा विधेय. अकबर यांचा उद्देश्य, एक महान शासक थे विधेय. नौकर यांचा उद्देश्य आणि मेहमानों को पानी पिलाता है यांचा विधेय होऊन जाता है. मुनमुन को उद्देश्य आणि बहुत डर लग रहा था यांचा विधेय. इथे मुनमुन को आणि इथे परत मी सांगत आहे, बहुत डर लग रहा था म्हणजे खूपच घाबरत होती. हमें लगभग 10 फीट का पूल बनाना होगा. आम्ही लोकांना लगभग 10 फीटांचा पूल बनवायचा आहे. ये बच्चे अपने से बड़ों का आदर करते. हे सगळं आपल्याचा मोठे जे आहे त्यांचा आदर करत आहे. सेठ अपनी चालाकी पकडे जाने पर बहुत लज्जित हुआ. आपली जे चालाकी होता ते पकडून जाणार खूपच लज्जित झालेला आहे. सुनील अपनी माँ का कहना नहीं मानता. सुनील जे आहे ते आपली आईचं कहणं म्हणजे करणं नाही मानत आहे. जलाशय चांदी की भांति चमचमा रहा था. जलाशय कसं चमचमत होते, चांदी या भोवती ही चमचमत होते. तुमने, तर तुमने इथे केलेले आहे की हमें इनके गुण नहीं बताए. तर याप्रमाणे हा उद्देश आहे तुमचा आणि हे विधेय आहे. यांचं उत्तर मी इथे दिलेलं आहे. तिथे खाली फक्त प्रश्न दिलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला उद्देश काय आहे किंवा विधेय काय हे सगळं पटून जाणार आहे. तर अजून काय आहे, अजून आपण काय शिकलो की आज आपण काय शिकलो, तर आज आपण शिकलो की कशाप्रमाणे यांचे प्रश्न किंवा उत्तरे येणार आणि कशाप्रमाणेही यांचं उत्तर करणार आहे किंवा कसं करणार आहे आपण. तिथे तुम्ही बघितलं की काही वाक्य असे दिलेले होते की त्यांचा परिवर्तन करायचा होता आणि काही असं दिलेले होते की त्यांचा उद्देश किंवा विधेय वेगवेगळा करायचा होता. तर असा प्रश्न पण तुमच्याकडून येणार. तर तुम्हाला कसे करायचं किंवा तुम्हाला कसे शोध करायचा हे तुमच्यावर आहे. तुम्ही कसं करणार हे पण तुमच्यावर आहे. तुम्ही हा सगळे पाहून कशाप्रमाणे करणार आहे किंवा कसं करणार आहे हे तुमचं आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की कशा प्रकारे तुमचा समोर प्रश्न आलेला आहे किंवा कसा येणार आहे, यांची परिभाषा किंवा यांची प्रकार पण आपण पाहिले आणि यांचा प्रश्न किंवा उत्तरे कशाप्रमाणे येणार सगळं जे आहे व्यवस्थित तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्यांना एकसारखा बसून लिहायचा आणि त्यांचा उपयोग कशासाठी होत आहे हे पण तुम्ही बघून घ्या. धन्यवाद.